पण ते आमच्या मालकाला पैसे नाही दिले तर ते विकणार जमीन नावची करून घेते. दारू विकणारे लोक पैसे नाही दिले तर जमीन नावची करून घेतात. मारते तर साहेब घरी येऊन मला पुन्हा नाही जमीन विकू दिली की. मग याच्या आधी अशा काही घटना घडल्यात? किती जमीन तुमची नावची करून घेतली काय? 10 गुंठे 2-4 एकर अशी विकली. पुन्हा दारूवाल्यानंच 10 गुंठे घेतली. पुन्हा आणखीन मग ते राहिलेली बी ती माझ्या नावची करून. किती दिवसापासून हाताळत चालू? 10-15 वर्ष झालं. बर, गावामध्ये अजून काय असं इतर महिलांना त्रास असते? भरपूर आहे. तुम्ही पिताना तर असं आहे ना, रोज मारते नवरा मुलगा भी मारते मला. हिच्या घरी सासूबाई का रात्र मी उचलून काढते या. दुसऱ्या देखील महिला काय आजची सांगाल या ठिकाणी तुम्ही? आमचा मुलगा दारू पितोय. या नवरा बायकोची किरकिर झाली, लेकरं आरडू लागली की मी गेले त्याच्यापाशी की सून मला मारती. नाही आले दारूसाठी. आम्ही एकदा फक्त त्या ह्यांनी केलते बघा, निहान गांधी काय म्हणते मोहन गांधी, हा त्याने आमच्या गावची दारू बंद केली. फक्त 6 महिने काय वर्षभर. त्याच्याशिवाय आमच्या गावात कोणच आलं नाही. या त्याला पण काय म्हणत शरीर फक्त 25% बाहेर 75% आज काम साहेब देशमुख साहेब काय म्हणले, तुमच्या मालकाचे टंगडे बांधा म्हणले, संध्याकाळी मारा म्हणले. आम्हाला मालक आमच्या ऐकते ना. कसं मारा जाईल? साहेबाचं पण असं असतं. आमच्या घर फोडायला बोलत नाही. परळी तालुक्यातील कौडगाव घोडा या ठिकाणच्या महिला आज समस्त महिला शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्यात आणि त्या दारूबंदीसाठी या ठिकाणी दाखल झाल्या. गेल्या 2 ते 3 तासापासून शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, काय त्रास त्यांच्या गावात होतो हे आपण जाणून घेणार. काय ताई, नेमकं कशासाठी तुम्ही या ठाण्यामध्ये आलात? काय तुमची मागणी आहे? हो का साहेब, काय करा, आमच्या इथं गावात लय त्रास आहे. आमचे लेकरं आम्हाला मारायलेत, आमचे नवरे आम्हाला मारायलेत, आमच्या हाताने बांगडी ठेवून नाही, आम्हाला जगू द्याय नाही. आम्ही मजुरी कष्ट करून, आम्हाला काही शेती बाडी नाही, काही नाही साहेब. आम्हाला फक्त कष्ट करून खायचं या गावामध्ये. तर आम्हाला आमचे नवरे लेकरं आम्हाला खाऊ द्याय नाही. कशा पायी हे होत आहे गावामध्ये? कशा पायी? दारूसाठी व्हायले साहेब. महिलाचे मालक वारले, त्यांचे लेकरं त्यांना त्रास द्यायले, तरी पण आम्ही गप्पच बसायलात. आमच्या नवऱ्यामध्ये तुम्ही कसे जातात जा बरं म्हणतात. आम्ही बिव घरी बसलात आतापर्यंत. आता आम्ही बसणार नाहीत. गावात किती दुकान आहेत असे? असे 10-12 दुकान आहेत साहेब गावात. 10-12 दुकान आहेत गावात. हो का साहेब? याआधी काही पोलीस आले होते गावात? कधी नाही आले दारूसाठी. आम्ही एकदा फक्त त्या ह्यांनी केलते बघा, निहान गांधी काय म्हणते मोहन गांधी, हा त्याने आमच्या गावची दारू बंद केली. फक्त 6 महिने काय वर्षभर. त्याच्याशिवाय आमच्या गावात कोणच आलं नाही. काय नेमकं ताई, कशासाठी या ठिकाणी आलात? काय नेमकी तुमची मागणी आहे दारूबंदीची? काय नाही, माझा मुलगा नवरा दारू पिते म्हणून मी आली या ठिकाणी. फक्त दारू बंद करा. गावातली दारू बंद करा. किती जण विकतात आणि काय त्रास देतात गावामध्ये? 9-10 जण एकीत असतील ना. काय त्यांचा दारू पिताळ्यांचा काही वेगळा त्रास गावामध्ये फिरताना? तर असं आहे ना, रोज मारते नवरा मुलगा भी मारते मला. हिच्या घरी सासूबाई का रात्र मी उचलून काढते या. दुसऱ्या देखील महिला काय आजची सांगाल या ठिकाणी तुम्ही? आमचा मुलगा दारू पितोय. या नवरा बायकोची किरकिर झाली, लेकरं आरडू लागली की मी गेले त्याच्यापाशी की सून मला मारती. हे त्रास आम्हाला 6 महिना करून बी खाऊ देईल. या गोष्टी तुम्ही पोलिसांना सांगितलं? काय सांगितलं म्हणजे करू म्हणले. बरं, तिचे आई वडील लावून देते तर तिला मार, हे कर ते कर म्हणून शिनी. काय आजी नेमकं काय या ठिकाणी तुम्ही आलात? आमचा लेक बी पितय, नवरा पितय, मारीत येत. अशा वयात होत का मारणं? मग हान मार करते एकापैकी घरातली सांडा लावंडा असं करते. दुसरं काही नाही. शेत नाही, बाडी नाही, काय नाही, करून खायचं. ते बी अजून विकायचं द्यायचं. सोबत अनेक महिला जोडलेले. काय आजी, काय नेमका गावात त्रास आहे? दारू पिऊन आणि आता मुलं दोन्ही पिले तर त्रास देते, तर रातभर मारते. काय ते नेमकं कुठून पैसे आणतात? पैसे काय अशा उचली जायच्या, दारूतच घालायच्या कारखान्याच्या. त्याच्यातच काम करून रुपया घरी द्यायचा नाही, काय नाही. मालक वारलेले काम करून घालते. दारू विकणाऱ्या लोकांची काय गावामध्ये दहशत असेल? 10-12 येतं. 10-12 येतं. पोलीस स्टेशनला आल्यास तुम्हाला काय त्रास करण्याची भीती? हा करते होतं. भांडत येतात आता घरी गेलतात म्हणून भांडते. पोलिसांकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला? पोलीस काय म्हणाले तुम्हाला आता? करूच म्हणालेत ना बंद.
बंद करूच म्हणते तर घेऊ नका म्हणायत करतात बंद आमचा ते दारू पक्षी बंद करा. काय सांगाल मावशी, गावामध्ये किती लोक दारू विकतात? दारू विकिते तर बकळ, पण ते आमच्या मालकाला पैसे नाही दिले तर ते विकणार जमीन नावची करून घेते. दारू विकणारे लोक पैसे नाही दिले तर जमीन नावची करून घेतात. मारते तर साहेब घरी येऊन मला पुन्हा नाही जमीन विकू दिली की मग याच्या आधी अशा काही घटना घडल्यात? किती जमीन तुमची नावची करून घेतली काय? 10 गुंठे 2-4 एकर अशी विकली. पुन्हा दारूवाल्यानंच 10 गुंठे घेतली. पुन्हा आणखीन म्हणते राहिलेली बी ती माझ्या नावची करून. किती दिवसापासून हा त्रास चालू आहे? 10-15 वर्ष झालं. बर, गावामध्ये अजून काय असं इतर महिलांना त्रास आहे? भरपूर आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर परळी तालुक्यातील कवडगाव घोडा या गावच्या असंख्य महिला शिरसाळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल होत त्यांनी या ठिकाणी दारूबंदीसाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. या आधी देखील कृषी कुलचे सर्वेसर्वा मयंकजी गांधी यांनी या आधी देखील दारूबंदी त्या ठिकाणी केली होती, परंतु फक्त 6 महिने ती दारूबंदी झाली आणि त्यानंतर जैसे थेच कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्याच्या विरोधामध्ये, दारूबंदीच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी महिला दाखल होत शिरसाळ पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ठिय्या दिला आणि API राठोड यांच्या समोर त्यांची कथा मांडली. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट मिळतात का, पोलीस काय कारवाई करतात हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळ, बीड. त्याला पण काय म्हणत शरीर फक्त 25% बाहेर आहेत, 75% आज काम म्हणजे दारू जे विकणार आहेत ते कोण महिला विकतात की पुरुष? माझ्या घरापाशी बायको येते आणि मग जरा चौक आहे तिथं म्हणून माल येते 5:30ला दुकान बलडाला 4 ठिकाणी आहे. रिझल्ट मिळेल तुम्हाला, वाट बघा. ठीक आहे. हात करत येतं दुकाने आमच्या गावात मला साहेब देशमुख साहेब काय म्हणले, तुमच्या मालकाचे टंगडे बांधा म्हणले, संध्याकाळी मारा म्हणले. आम्हाला मालक आमच्या ऐकते ना कसं मला बोलत नाही तर चालतं. तुम्ही बोला ना त्यांना. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत गावामध्ये दारू बंद करण्यामध्ये त्यावर आम्ही 100% कारवाई करू. आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही 100% कारवाई करू. नक्की कारवाई.